कधी-कधी ना पालेभाज्या मुलं काय मोठे सुद्धा खात नाहीत. तर पालेभाजी बनवताना काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवली ना तर नक्कीच आवडीने खातील. आज आपण पालकमध्ये छोले घालून वेगळ्या पद्धतीने भाजी बनवतोय. तुम्ही कधी मंडळी केली नसेल या पद्धतीने तर एकदा करून बघा. चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते. करायला खूप सोपी आहे. एक जुडी पालक मी स्वच्छ साफ करून घेतलाय. यानंतर 1 वाटी छोले आहेत. ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. मस्त भिजलेले आहेत हे बघा. 7 ते 8 तास छान असे भिजवत ठेवायचे किंवा गरम पाण्यात 2 तासासाठी ठेवायचे. यानंतर इथे मी गरम पाणी केलेलं आहे. पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि धुवून घेतल्यानंतर या गरम पाण्यामध्ये घालायचं आहे. गरम पाणी चांगलं झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. फक्त 1 मिनिटासाठी पालक यामध्ये बुडवून घ्यायचा या पद्धतीने आणि लगेचच काढायचा आहे. आता हा सगळा पालक असा बुडवून घेतलाय मी. चांगलं थोडंसं प्रेस केलंय. आता हा पालक आहे ना सगळा काढून घेऊया. गॅसची फ्लेम मी आधीच बंद केलेली होती. आता हा पालक काढल्यानंतर इथे मी एका मिक्सिंग बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. तुम्ही बर्फाचे खडे सुद्धा टाकू शकता. यामध्ये हा पालक घालायचा आहे. या पद्धतीने असा गरम पाण्यातनं लगेचच थंड पाण्यात पालक घातल्यामुळे पालकचा रंग हिरवाच राहतो आणि छान लागतो पालक खायला. यानंतर हा पालक आहे थंड पाण्यातनं काढायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. आता यामध्ये आपण घालूया काजू. तर काजू मी 4-5 काजू घेतले. अर्धा तास आधी मी साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. तर काजूसुद्धा भिजवलेले मी मिक्सरच्या भांड्यात घातले. आता घालूया 1 चमचा दही. यानंतर झाकण लावून मिक्सरला बारीक एकदम वाटून घ्यायचं. मंडळी तुम्ही कधी केली आहे का अशी छोले पालकची भाजी? कमेंट करून नक्की सांगा. वाटण आपलं तयार झालंय. छोलेमध्ये पाणी घालून थोडंसं मीठ घातलं आणि कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. मस्त मऊसूत झालेले आहेत. यानंतर गॅसवर मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे. यामध्ये तेल घालूया. यानंतर घालायचं आहे आपल्याला तूप. थोडंसं तूप घातल्यामुळे या भाजीची चव अजून चांगली होते. तुम्ही इथे बटरचा वापरसुद्धा करू शकता. यानंतर काही खडे मसाले घालणार आहोत. यामध्ये 1 चमचा जिरं, लवंग, काळी मिरी, दालचिनीचा 1 तुकडा, 1 मोठी वेलची आणि 1 तमालपत्र घातलेलं आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या. त्यासुद्धा यामध्ये घातलेल्या आहेत. असं लसूण घातल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो. मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यामुळे लसूण या तेलामध्ये छान शिजला जातो आणि याचा फ्लेवर तेलामध्ये छान असा उतरतो. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत. कांदा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. हे बघा याचा रंग हळूहळू बदलायला आलेला आहे. कच्चा राहिला कांदा तर दाताखाली येतो आणि खायला सुद्धा तो चांगला लागत नाही. कांदा चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि 2 मिरच्या घातल्या होत्या त्याची पेस्ट घातलेली आहे. आता घालूया बेसिक घरगुती मसाले. तर यासाठी मी घेतलेले आहे इथे मसाले. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा मी इथे छोले मसाला वापरलेला आहे. तुम्ही गरम मसाल्याचा वापर करू शकता. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला चांगला. यानंतर आपण जे वाटण केलं होतं पालकचं ते यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा सुद्धा कच्चेपणा जात नाही. सगळे मसाले छान असे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहताय सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन. मसाले सगळे छान मस्त मिक्स करून घेतलेले आहेत. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे मसाले छान स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा मसाला छान शिजलेला आहे. मस्त खमंग सुगंध येतोय. एकदा मिक्स करून घेऊया. थोडंसं घट्टसुद्धा मसाला झालेला आहे बघा. छान असा शिजलेला आहे. यामुळे याचा कच्चेपणासुद्धा निघून जातो. आता घालायचं आहे आपण जे छोले उकडून ठेवले होते ना ते घालायचे आहेत. यामध्ये उकडताना मी थोडंसं पाणी घातलं होतं. मीठसुद्धा घातलेलं होतं. आता मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून थोडंसं पाणी घालते. यानंतर घालूया यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ. तर उकडताना सुद्धा मीठ घातलेलं होतं. तर सुरुवातीला कमीच घाला, नंतर टेस्ट करून तुम्ही कमी जास्त प्रमाण ठरवू शकता. आता पाणी घातलंय, मीठ घातलंय. यानंतर याला चव येण्यासाठी कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीचा वापर नक्की करा. आता कसुरी मेथी घातल्यानंतर मिक्स करून घेऊया. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
अशाच पालकच्या वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत चॅनलवर मंडळी, त्यासुद्धा नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच. व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं. आता याला एक चांगली उकळी काढून घेऊया. छान अशी उकळी आलेली आहे, हे बघा. झाकण ठेवूया आणि 5 मिनटं भाजी शिजवून घेऊया. आपण पालक आधी शिजवून घेतला होता, मस्त मसाला परतून घेतलाय, छोलेसुद्धा चांगले शिजवून घेतले, त्यामुळे भाजी आता जास्त शिजवायची गरज नाही. 5 मिनटं भाजी मस्त शिजवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता काय छान दिसते भाजी. नेहमीची 30 छोलेची भाजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, काही वेगळं करून खायचं असेल, घरच्यांना काही वेगळं करून बनवून घालायचं असेल, तर या पद्धतीने तुम्ही एकदा ही छोले पालक नक्की ट्राय करून बघा. चवीला म्हणाल तर अप्रतिम आहे. ही छोले पालकची भाजी तुम्ही चपातीबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर किंवा नुसतं भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला डाळीची गरजसुद्धा वाटणार नाही. मस्त चमचमीत छोले पालक आपली तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आजची ही छोले पालकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.